पुण्यासारखीच परिस्थिती मुंबईत सुद्धा होती, कारण मुंबईत सुद्धा काल रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता। या मुसळधार पावसामुळे मुंबईकर काल वाहतूक कोंडीत अडकले। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। विलेपार्ले, जोगेश्वरी, अंधेरी आणि कांदिवली या भागांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। तर नवी मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला। वादळामुळे झाड पडून गाड्यांचं मोठं नुकसान झाले। नवी मुंबईतील सीबूड सेक्टर 48A मध्ये ही घटना घडली। झाड पडल्यामुळे रस्त्यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। नवी मुंबईतली ही घटना वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे केवळ नवी मुंबईत नाही तर राज्यातल्या अनेक भागांमध्ये झाडं पडण्याच्या घटना घडल्यात। तर नवी मुंबईमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस बरसलाय। वादळी वाऱ्यामुळे नवी मुंबईतलं जनजीवन पुरतं विस्कळीत झालं होतं। इथले एपीएमसी मार्केट जलमय झालं होतं। एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं। त्यामुळे आज सकाळी ज्यावेळेला मार्केट उघडलं असेल त्यावेळेला इथे या पाण्यामध्ये कदाचित भाजीपाल्याचा कचराही पूर्ण साचलेला असू शकतो। मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलं होतं। नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमधली दृश्य रात्री राज्यभरातच जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे नवी मुंबईतलं एपीएमसी मार्केट जलमय झालं होतं।